बॅटची कडा घेतोय चेंडू. अकाउंट ओपन होत आहे एका धावेने डोंगरीपाडा संघाचं. विनोद 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 यावेळेस मात्र फलंदाजी मार्को सज्ज आहेत. फलंदाज मनोज. षटकातला पुढील चेंडू असेल विनोदचा. यावेळेस चेंडू भिरकावण्याच्या नादात फलंदाज बीट. पुढील चेंडू असेल विनोदचा. यावेळेस मात्र लिडिंग एज डिक्लेअर झोन. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 2 धावा. पुढील चेंडू असेल विनोदचा. यावेळेस जोरदार फटका पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 6 धावा. पुढील चेंडू असेल विनोदचा. अंकुशसाठी. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. फलंदाज बीट. कॉम्पॅक्ट डिलिव्हरी पाहायला भेटते गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. काव्या स्पोर्ट्स तांबळमाळ संघासाठी. षटकातला पुढील चेंडू असेल विनोदचा. यावेळेस पंच इथे षटक घोषित करताय. षटक समाप्त. धावसंख्या होते ती 6 धावा. धन्यवाद डीजे योगेश. डीजे योगेश. स्ट्राइक गोलंदाज काव्या वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळताना गोलंदाज स्ट्राइकला सज्ज आहेत. गोलंदाजी मार्कवर शांताराम. सामना करतील फलंदाज मनोज. त्यांचं इथे दिशा चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते 7 धावा. शांत यांचा पुढील चेंडू असेल मनोजसाठी. यावेळेस जोरदार प्रहार मनोजच्या माध्यमातून. चेंडू हवेत आहे. षटकार असेल. ऑलरेडी बॉन्डलाईन टच झाले होते क्षेत्ररक्षक. धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होती 13 धावा.
यावेळेस फाईन लेग मध्ये खेळून काढला चेंडू. बघूया किती धावा जमत आहेत. फलंदाज मात्र 3 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 16 धावा. पुढील चेंडू असेल शांताराम यांचा अंकुशसाठी. यावेळेस जोरदार प्रहार. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय वन बाउन्स. चौकार. प्रोटेक्शन अवेलेबल नव्हतं लॉंग ऑनच्या क्षेत्रात. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 20 धावा. यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटते. गोलंदाज शांताराम. यावेळेस मात्र यष्टीरक्षक च्याकडनं काहीसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान आता फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. या एका धावने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढील चेंडू असेल शांताराम यांचा फलंदाज म्हणूसाठी. यावेळेस नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धावसंख्या स्थिर 21 धावा. गोलंदाजी वैयक्तिक पहिलं. संघासाठी तिसऱ्या षटक हातातील गोलंदाज विष्णू. यावेळेस पंच इथे दिशा चेंडू घोषित करताय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 22 धावा. पुढील चेंडू विष्णू यांचा जोरदार फटका. हवेत चेंडू आहे. चेंडू मात्र जातोय 6 धावेसाठी. गुड हिट. धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होते 28. पुढील चेंडू असेल विष्णूचा. पुलटो चेंडू खेळून काढला. चेंडू चेंडू थांबणार नाही. चौकार. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होती 32. पुढील चेंडू असेल
यावेळेस मात्र फलंदाज त्रिफळाचीत. वैयक्तिक 20 धावांचं योगदान देऊन फलंदाज अंकुश बाद. धावसंख्या ती 35. यावेळेस जोरदार फटका पाहायला भेटतोय डाऊन द ग्राउंड आणि सुंदर असं जजमेंट. झेल बाद होते फलंदाज पंकज. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूचा सामना करताना फलंदाज पंकज आपली ते विकेट गमावतोय. धावसंख्या झाली ती 32 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हवेत घेऊन काढलाय. झटका बसतोय ते मनोजच्या स्वरूपात आणि 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद झाले ते. धावसंख्या झाली ती 32. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस कोणती धाव नाहीये. धावसंख्या ती 32 धावा 3 षटकानंतर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. फलंदाजी मार्कवर सज्ज होते तर फलंदाज सूरज. तो निर्धावचा चेंडू पाहायला भेटलाय. चौथ्यावरचा पहिला चेंडू. यावेळेस और पिच चेंडू होता. तिकडे झोनकडे चेंडू जातोय. एकच धाव मिळते. टिकलरच्या स्वरूपात पंच घोषित करतायत. धाव संख्या ती 33. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. खेळाडू अवेलेबल होता तिथे. क्षेत्ररक्षक
एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होती 34 धावा. यापुढे सामना होईल जय बजरंगला आहे बी वर्सेस बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा. यावेळेस स्टॉपेज, जेल ड्रॉप, डिक्लेअर झोनकडे एक धाव मिळते. बागेचा पाडा जय बजरंग लाहे बी वर्सेस पीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा. यापुढील सामना बाईच्या स्वरूपात धाव कंप्लीट करत आहेत फलंदाज. धावसंख्या झाली ती 36. यावेळेस दिशांचे चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती 37 धावा. पुढील चेंडू असेल गोलंदाज विनोद. यावेळेस मात्र एज होती परंतु बेस फिडिंग होते विकेट कीपर काव्या स्पोर्ट्स तांबरमान संघाकडनं. धावसंख्येत 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 38. षटक समाप्त. कडू काय साहित्य खराब क्रिकेट पाहायला भेटतंय. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू फील्ड केला जातोय. पंच धावा कळवायच्या आहेत. 5 धावा. धावसंख्या झाली ती 43. यावेळेस बघूया किती धावा जमवत आहेत. नो चेंडू असेल प्लस 2 धावा. अशा प्रकारे 3 धावा मिळतात. धावसंख्या 3 ने भर झाली आहे. धावसंख्या झाली ती 46. पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षण खराब होते इथे. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 50 धावा.
बीजी स्पोर्ट्स बाकीच्या संघाचा संघनायक, तसेच जय बजरंगला आहे बी संघाचा संघनायक. यावेळेस निर्धावचा चेंडू पाहायला भेटलाय. फलंदाज भेट. धाव संख्या होती ती 50 धावा. अजून षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया फलंदाज सचिन. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते, फेकी मात्र काय सुमार होते. रिस्की धाव, फलंदाज बाद. धावचित प्लस 1 अशा प्रकारे एक गडी बाद आणि एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 51. खुर्च्या खेळाडूंना ठेवा, त्या खेळाडू संख्या त्या. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे धाव संख्या होती ती 52. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस दिशांनी चेंडू पंचांचा इशारा होते. धाव संख्येत भर होईल. धाव संख्या होते ती 53. यावेळेस अपेजान टेकन. षटक समाप्त. धाव संख्या होती 53. 54 धावांचं टार्गेट असेल. राजू है, मेरे को भेजना है. 54 धावांचं टार्गेट आहे. फलंदाज खुर्ची द्यायच्या एक लाईनमॅनला कृपया विनंती असेल. एक खुर्ची द्या. अरे एवढा खुर्ची आहे तिथं. टाकलाय फिरव. इकडे फिरव. 54 धावांचं टार्गेट आहे.
स्ट्राईक गोलंदाज डोंगरीपाडा संघाकडनं सचिन. सलामीचे फलंदाज काव्या स्पोर्ट संघाकडनं राजू. स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील विष्णू. पहिलं षटक हाताळताना सचिन. दिशांन चेंडू +1. 2 धावेने इथे अकाउंट ओपन होत आहे काव्या स्पोर्ट्स संघाचं. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा राजूसाठी. यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटले. बॅक टू बॅक 2 चेंडू. निर्धाव फलंदाज मात्र कोणतं प्रत्युत्तर देत नाही ते. राजू. काटायला पण पुढील चेंडू असेल सचिनचा. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. पुढील चेंडू असेल सचिनचा. षटक समाप्त. धावसंख्या धरती 3. धावसंख्या धरती 3. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना नवीन गोलंदाज पंकज. भावेश पवार यांना आयडल मारणारे पंकज पवार. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. चेंडू 38 सर्कलच्या बाहेर घेऊन काढलाय. शिमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 5 धावा. जय बजरंग लाहे बी संघाचा संघनायक, तसेच बीजी स्पोर्ट्स बागेचा पाडा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचा आहे. निर्धावसा चेंडू पाहायला भेटला. यावेळेस डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते 6 धावा. निर्धाव चेंडू.
हवेत चेंडू होता, झेल घेण्याचा प्रयत्न दरम्यान आता फलंदाज मात्र 2 धावा कम्प्लीट करतायत. फटका उत्तम आहे, जाहीर षटकार. धावसंख्या होती ती 15 धावा. काय बोललो किती झाले रन? 15 15 में किती आता 39 का? 15 39. अजूनही इथे 39 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू 39 धावा. जोरदार प्रहार, स्ट्राईक हिट पाहायला भेटले ते 6 धावेसाठी. फलंदाज विष्णू. धावसंख्या 6 ने भर होते, धावसंख्या होते ती 21. पुढील चेंडू असेल सचिनचा. यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटलंय. गोलंदाज हवी होता नाही ते सचिन. धावसंख्येत भर चाली नाहीये, धावसंख्या स्थिर 21. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जोरदार प्रहार आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेल ड्रॉप झाली आहे. धावसंख्येत 2 ने भर होईल, धावसंख्या होते ती 23. पुढील चेंडू असेल सचिनचा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. किती आता येणार आहे बघा तेवढं. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. तिसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु रिस्की धाव. फलंदाज धावचित. 2 धाव प्लस 1 विकेट. विष्णू ते धावचित. धावसंख्या होते ती 25.
पुढील सामना होईल नवनीत पळशीण वर्सेस स्वराज स्पोर्ट्स दहीगाव. ते आलेलं आहे ते कसं आहे. पुढील चेंडू असेल प्रशांत. फलंदाज मात्र 2 धाव कंप्लीट करतात. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती 27. यावेळेस मात्र फटका उत्तम आहे. क्षेत्ररक्षण होत आहे शेवटच्या एंडला. पंच इथे 2 धाव घोषित करतायत. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती 29. नवनीत पळशी संघाचा संघनायक आणि स्वराज स्पोर्ट्स दहीगाव संघाचा संघनायक नाणेपेक्षा उपस्थित राहायचा यापुढे सामना आपला आहे. यावेळेस 1 धाव कंप्लीट करतायत. धाव संख्या धरती 30 धावा. धाव संख्या झाली ती 30 धावा. यावेळेस निर्धावचा चेंडू. सामना होईल नवनीत पळशीण वर्सेस स्वराज स्पोर्ट्स दहीगाव. हॅलो आणि ते पहिला झटका बसतोय या ओव्हरमध्ये. राजू ते झेलबाद झाले आहेत. धावसंख्या स्थिर आहे 30 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज तुषार. डिक्लेअर झोन 1 धाव मिळते. धावसंख्या 31. स्वराज स्पोर्ट्स टॉस विन झाला. प्रथम त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धावसंख्या तिथे 31 धावा. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या होती ती 33.
पुन्हा देते जेल ड्रॉप झालाय. धावसंख्येत एकने बरं होईल. धावसंख्या होती 34 धावा. निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थिर 34. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल घेण्याच्या प्रयत्नात झेलबाद होत आहेत फलंदाज. षटक संपलेला आहे ते. नवनीत पळशी संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे.